नमस्कार मंडळी, माझं नाव आहे श्रवण आणि येस, थिएटरबद्दल गप्पा मारायच्या असतील किंवा थिएटर कलाकारांच्या एकदम इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर ते सगळे इथे होणार आहेत. कारण मी आज आहे इथे NCPA मध्ये, जिथे होतोय प्रतिबिंब मराठी नाट्योत्सव. डू यू वॉन्ट टू सी द मॅजिक? चला दाखवतो. हाऊ डू यू मॅनेज टू लुक सो यंग स्टिल? नाटकाची अशी एक आठवण नसते, अनेक अशा आठवणींचं कोलाज असतं. मला पहिलं माझं नाटक होतं, पहिली एकांकिका, पहिलं माझं स्टेज परफॉर्मन्स, तेव्हा मी ब्लॅक झालो. त्याच्यानंतर मी आजपर्यंत झालो नाही. थिएटर मी फक्त स्वतःपुरतं करतो. इट इज जस्ट माय जेलसी, इट इज माय लव्ह. इकडे तिकडे लोळून लोळून पाटावरती घोळून घोळून घाम गाळून तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आलो. बोला, गोष्ट घ्या. ऑल टाइम फेवरेट थिएटर डिरेक्टर्स. तो माणूस आता काम करत नाही, विजय जोशी. बापरे. आजही प्रयोग करताना ही टेन्शन असायलाच हवं आपल्याला की नाटक महत्वाचे आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे श्रवण आणि येस, थिएटर टेल्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाय झी थिएटर. आणि येस, आपण इथे आहोत NCPA मध्ये, जिथे होते प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव आणि दगड आणि माती याची स्टार कास्ट आपल्यासोबत आहेत. जयश्री मॅम आहेत आणि अश्विनी. हाऊ आर यू? तुम्ही कसे आहात दोघं? मस्त आय नो आत्ताच प्ले तुम्ही करून आला आहात आणि आय नो ऑलरेडी एक्झॉस्ट झाला, तर मी तुम्हाला तिथं आज एक्झॉस्ट करणार आहे. बाय क्विक क्वेश्चन्स. सो व्हॉट इज दगड आणि माती? म्हणजे कसं आहे आणि काय आहे? खूप छान नाटक आहे असं म्हणण्यापेक्षा खूप छान रियालिटी आहे दगड आणि माती, जी नाट्याच्या माध्यमातून मांडलेली आहे. आणि दत्ता पाटील सर या नाटकाचे लेखक आहेत, सचिन शिंदे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. आणि या जोडगोळीची आधी पण बरीच नाटकं येऊन गेलेली आहेत. दगड आणि मातीमध्ये सुटत जाणारं गाव, त्या गावाचा सुटत जाणारा इतिहास, आणि तरीही तो पकडू पाहणारी, तरीही तो शोधू पाहणारी काही तरुण पण त्याच्यातलं थोलपण कळलेली काही म्हातारी माणसं. सो या दोघांचंही, म्हणजे म्हटलं तर ही दोन पिढ्यांची गोष्ट आहे, म्हटलं तर ही गावाच्या इतिहासाची गोष्ट आहे, म्हटलं तर ही गावातल्या प्रत्येक पात्राची गोष्ट आहे. आणि हे सगळं एका दीर्घांकाच्या माध्यमातून मांडणं हे खूपच चॅलेंजिंग आहे. आणि मला वाटतं ते शिवधनुष्य दगड आणि मातीने पेललं. आणि खरंच मी बघतो ना की सचिन आणि आपले दत्ता ते दोघेही ना वेगळेच विषय निवडतात. म्हणजे लास्ट इयर मी तिथेच याच थिएटरमध्ये प्रतिबिंब कलगीतुरा नावाचा त्यांचा प्ले, मी त्याच्याबद्दल आम्ही बोललो होतो आणि तो विषय किती वेगळा होता. आणि आताही हा म्हणजे वेगळाच विषय वाटतो. मॅम, अबाउट युअर कॅरेक्टर, एक्झॅक्टली तुम्ही काय कॅरेक्टर प्ले केलं? मी यामध्ये मम्मीचं कॅरेक्टर करते. आणि दत्ता सरांचा फोन आला की असं असं एक कॅरेक्टर आहे, कराल का? म्हटलं चालेल. तर ती मम्मी अशी रागावते, चिडते आणि खूप माया पण करते. आवाजाला धार लावून ते मोठ्या आवाजात बोलू शकते, तेवढीच माया करू शकते. आणि हे काम करताना मला खूप मजा आली. हे माझं पहिलं नाटक होतं, प्रायोगिक पहिलं नाटक. आणि ती म्हणजे मुलाला गोंजारते, माया करते. आणि तिला अजूनही म्हणजे ते वाटतं की म्हणजे तिचा नवरा रागवतो मुलावर, काहीतरी तू कर, असं गावात राहून काही इतिहास सापडणार नाही. पण हे खूप सुंदर मांडले नाटकामध्ये की ग्रामीण भागाचं आता वरवर तसंच चाललंय की शहराकडे वळायला लागलेत आणि ओसाड पडत चाललेली आहेत गाव. तर हे उत्तमरित्या शब्दात मांडलेलं आहे की गाव कसे कोरडे होत चाललेत, भकास होत चाललेत. आणि तेवढी आता तशी माणुसकी राहिली नाही. पहिला इतिहास जो काही घडलेला आहे ते मुलं शोधतायत पण हाती काही लागत नाही. आणि त्यातून पुन्हा की तू बस आता, झालं तुझं की हे टवाळक्या करणं, इतिहास शोधण्याच्या नादात तू गैरी हिंडतोयस. तर तू आता शहरात जा आणि नोकरी कर. आपल्या मध्यमवर्गीयांचं काम नाही की इतिहास शोधत बसणं. आणि म्हणजे शेती किती 2 एकर, 5 एकर, 10 एकर अशा शेती राहिलेली आहे. तर त्याच्यात काय आपलं पोट भागत नाही. आम्ही दोघं नवरा बायको एवढ्यात भागू शकतं. पण आता तू तुझ्या आयुष्याचं बघ, हे या नाटकानं पण सांगितलं. खरं सांगू म्हणजे हा जो विषय आहे ना, तर मी रिलेट करीन, कारण मी आता हल्लीच माझ्या गावी जाऊन आलो. आणि कधी कधी तो एक मोमेंट येतो आयुष्यात की यार आता बस झालं, हो. हे आपण जेवढं स्ट्रगल करतोय, कुठेतरी आपल्याला ब्रेक पाहिजे. मी कुठेतरी इंटरनॅशनल टूर केली असती किंवा कुठेतरी गोव्याला जाऊन पार्टी केली असती, पण आय चूज टू गो टू माय विलेज. आणि कुठे ना कुठे तिथे जाऊन तो पीस आणि जी म्हणतो ना की आपण एक एकांत तिथे तो वेळ घालवला. हॅव यू एव्हर कनेक्टेड टू दॅट पार्ट? डेफिनेटली. मी स्वतः बदलापूरचे आणि मुंबईतले लोक बदलापूरला मुंबईत मानत नाही. त्यामुळे हो, ते गेलं. हो, हे मी खूपदा ऐकलंय.
त्यामुळे त्या इंटरनॅशनल टूर्स मी रोज करते. पण जितकं मन आपलं इमोशनल किंवा संवेदनशील असतं तितकं आपल्याला गाव तोडायला जड जातं. म्हणजे आपण जितकी प्रगती करतो तितकं आपल्याला गावाला सुद्धा धरून ठेवावंसं वाटतं आणि ती जी ओढाताण आहे ती आजचं ते प्रतीक आहे. आजच्या तरुणाईचं ते प्रतीक आहे. प्रत्येक जण काहीतरी करण्याच्या इच्छेने, ईर्षेने त्या स्पर्धेत खेचला जातो आणि तो कुठल्या तरी मेट्रो सिटीत असतो. पण ती माणसं फक्त तिथे असतात. ती मनाने कुठेतरी वेगळीकडे असतात आणि मग त्यांना गावात मिळणारा मानपान, त्यांना गावात विचारणारे लोक, तो जिव्हाळा, तो त्यांना इतर ठिकाणी कुठेच मिळत नाही. कुठल्याही परदेशात पण नाही. नाही मिळत. त्यामुळे प्रगती निवडायची, आपला इतिहास धरून ठेवायचा, आपली मुळं पकडून ठेवायची, या सगळ्यात कन्फ्युज झालेली आजची पिढी आणि तिच्या समोरचे प्रश्न. म्हणजे असं म्हणतात की प्रश्न फक्त शहरी मुलांच्या समोर नाहीये, तितकेच ते ग्रामीण भागातल्या लोकांसमोर सुद्धा आहे, त्या तरुणाई समोर सुद्धा आहे. मग हे प्ले आय गेस तिथे एनसीपी मध्ये पहिल्यांदाच झालंय. NCPA ला याचं आधी अभिवाचन झालेलं आहे ओके. दर्पण या स्पर्धेत आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा सादरीकरण झालंय. मग ऑडियन्सची काय रिॲक्शन? खूपच भारी होते. हो. रिलेट करत होते आणि तितकंच हसवलं पण, रडवलं पण. आणि काय आहे की मी माझं अर्ध आयुष्य खेडेगावात गेलं. ग्रामीण भागात. लातूरमध्ये एक निवळी गाव. हे म्हणजे हे मराठी लोकांचं असतं ना लगेच की काय झालं गाव कुठलं कुठलं गाव एक्झॅक्ट असं. आणि हो, खरंच हो. मला तर खूप कामी आलंय ते कारण हो मी ना. रत्नागिरीचा आणि कुठेही सिग्नल तोडला काय झालं तर हो. गाव कुठलं रत्नागिरी अहो तुमच्याच गावाचा मी असं सुरू असतं. गाववाले. गाववाले हॅशटॅग. हा मॅम तर मग तर शेवटचा जो सीन आहे तो खूपच रिलेट होतो की गाव सोडताना 10 वर्ष झालं मुंबईत येऊन अजून मन लागत नाही म्हणजे जुन्या आठवणी आहेत. नदीकडे जाऊन खेळणे, पोहायला जाणे, त्याच्यानंतर मुला मुलींसोबत एकत्र खेळणे. निघावं वाटतंय. हो. परत पॅकअप त्याला करायचं का हा. लवकर. एक्झॅक्टली. आता 2 दिवसापूर्वी हो, आलोय हो. मी. आणि पूर्वी असे माळवदाची घरं होती मातीची. हा त्याच्यावरती जाऊन सकाळी सकाळी सगळे मिळून एकत्र जेवण करणे, हा, हा. सूरपारंबा खेळायला शाळा बुडवून जाणे, वाव. हे खूप गोष्टी अशा तिकडं घडतात. तसं शहरात हे नाही हे तेवढं. ना हे एडिट करायचं आणि याला रील मध्ये टाकायचं बघा किती व्हायरल होते कारण लोक रिलेट करतील या गोष्टी. हो हो पण मॅम हे तुमचं पहिलंच नाटक आहे तुम्ही हो, हो. म्हणतायत की कुठे ना कुठे असं ती एन्झायटी किंवा असं भीती वाटत होती की अरे काय हो होणार आहे? हो. सुरू व्हायच्या अगोदर असं खूप मी घाबरत नाही, पण नाटक सुरू व्हायच्या अगोदर असं गरम व्हायला लागलं होतं आतून, की नाही आता माझा पहिला प्रयोग आहे हो. आणि प्रायोगिक पहिलं नाटक आहे. म्हणजे ते टेन्शन असतं की सगळं हो, चांगलं व्हायला हो. पाहिजे. पहिलाच हो, काय हो. कुठल्याही Exactly. प्रयोगाला हो. पोटात जो गोळा हो, येतो, हा. हो. नाही मला आजही म्हणजे कोणी असेल एवढे इंटरव्ह्यूज केले आहेत मी एवढ्या लोकांचे गप्पा मारलेत पण सुरू व्हायच्या अगोदर असं ते काहीतरी जिटल हम्म. येतातच. आणि मुळात दत्ता सर आणि सचिन सर दोघांनीही केलेली जी आधीची नाटकं ती सगळी पाहिली आहेत आम्ही. हम्म. हो. त्यामुळे एक आपल्याला या नाटकात काम करायला मिळणं ही आम्हाला आनंदापेक्षा ती जबाबदारी जास्त वाटते की हो. त्यांनी मांडलेले मुद्दे आपल्याला प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचवायचे नाईस आपल्या कॅरेक्टरच्या माध्यमातून. नाईस नाईस. माझ्याकडे ना छान असे क्विक क्वेश्चन्स आहेत. क्विक फायर राऊंड नाही म्हणणार मी याला पण काही प्रश्न जे मला असं वाटतं की पटापट आपण आता उत्तर देतो मजा येईल. ओके असं कुठलं नाटक आहे जे तुम्ही बघितलं आणि तुम्हाला खरंच ते म्हणजे पहिल्यांदा बघूनच यू आर फ्लॅटर्ड? लेट्स बिगिन विथ यू. बापरे असं याचं पटकन उत्तर हा द्यायचं. तू कुठले असं वाटतं ते? वाळाची रवी. ओके मॅम. कोडमंत्र. कोड मंत्र. ओके कुठल्या कॅरेक्टर बरोबर तुम्हाला काम करायला नक्कीच आवडेल? कॅरेक्टर हा किंवा ऍक्टर बरोबर ऍक्ट्रेस बरोबर. खूप लोक आहेत पण बट युअर ड्रीम लाईक दिस इज माय ड्रीम. मुक्ता बर्वे. ओके वाय? आय लाईक हर. त्याचं उत्तर समाव ना मला वाटतं यू रिलेट टू हर ऑल्सो बिकॉज ती पण अशी एकदम बोल्ड आणि तसं तोंडावर आहे ती तशी तू पण आहेस मला असं वाटतं. मॅम. मलाही मुक्ता खूप आवडते. आम्ही तिच्याच घरी राहतोय आणि खूप संपर्क आहे तसा तिच्यासोबत आणि मला गीतांजली कुलकर्णी सोबत वाटतं मला काम करावं. वाव वाव. एनी मेमोरेबल ऑन स्टेज अशी काहीतरी घडलेल्या गोष्टी ते तुम्हाला अजूनही आठवतं अरे यार हे झालेलं माझ्यासोबत? तशा भरपूर आहेत. मी स्वतः एक नाटक करत होते सोयरे सकळ नावाचं भद्रकालीचं आणि आमचा असा पहिल्या प्रयोगांपैकी होता
आणि एका पात्राने चुकीची एंट्री घेतली होती आणि आम्ही दिंडीतनं सांगत होतो की आता नाहीये तुमचं तुम्ही नका area. ते आठवलं की मला असं वाटतं की बापरे असं काही झालं तर किंवा मी असं कधी गेले तर हा. सो ते मला आठवतं. मॅम तुमच्यासोबत असं कधी झालंय? माझ्यासोबत नाही झालं पण कोड मंत्र नाटकात एक आजी होत्या, हा हा त्या एंट्री विसरल्या होत्या आणि मग तिकडे आपला तो हा होता विक्रम. नाही नाही मुक्ताचा नवरा सोबत कौस्तुभ देवान. कौस्तुभ दिवाण होता. ओके ओके त्यानं ते फोनवरती कव्हर केलं ते हम्म. आणि हो. खूप वेळ कव्हर केलं की म्हणजे काही थापा मारल्या हा. पण ते रिलेटेड मारल्या की जेणेकरून मग पाठीमागे एक जण गेला आणि सांगितले की तुमची एंट्री आहे पळा पळा. शो मस्ट गो ऑन. हो, हो. अं, जर तुमच्या रोलला बिकॉज लेट्स स्किप अबाउट द रोल, लेट्स टेक युअर रिअल लाईफ कॅरेक्टर्स. जर तुमच्या कॅरेक्टरला एक गाणं नी कुठलं डिस्क्राईब करायचं असेल तर कुठलं गाणं असेल ते? ओ बापरे. देखो मैं रेडियो का आदमी हूँ, कहीं ना कहीं से तो गाना जोडूंगा. बापरे रिलेट करा असं वाटलं. खूप कठीण आहे. खूप गाणी आहेत. खरं तर असं वाटतं की आपल्या कुठल्या ना कुठल्या प्रसंगाला बॉलिवूडने एक गाणं करून ठेवलंय. बॉलिवूड काय किंवा मराठी हो. industry. नाही सांगता येणार. It's very हो, difficult. हो. ओके बट एनी सॉन्ग दॅट यू रिअली लाईक राईट नाव. समजा तू आता गाडीतनं कुठेतरी जातेस आणि रेडिओ मला सध्या त्या गाण्याचा खूप लूप लागलाय हल्लीच. सावर रे रे म्हणा सावर रे ते मी ओ हो काय माहिती नाही ते खरं तर खूप जुनं गाणं आहे हा. पण मी गाडीत सतत ते गाणं ऐकते. मॅमने ऑलरेडी विचार करून ठेवलेला आहे. नाही नाही विचार नाही. एक गाणं मला नेहमी आपलं हेच हीच आमची प्रार्थना. ही हो जाऊ. हो. नाईस नाईस. मॅम गाऊन दाखवता का? नाही नाही मला नाही येणार. पण गेले 2 दिवस आमच्या गाण्यात दगड आणि माती दुसरं काहीच नाही. मॅम जाता आता आपले असे बरेच आता ऍक्टर्स आहेत जे नवीन आहे, त्यांना कुठे ना कुठेतरी ऍक्टिंग या क्षेत्रात पण जायचं आहे, तर त्या एस्पायरिंग ऍक्टर्सना तुम्ही काय म्हणाल? हे बोलू नाही. शकेल मी पहिले आय वॉन्ट यू ऑल्सो टू आन्सर बिकॉज तुम्ही आता ऑलरेडी ही सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही स्टील तो स्ट्रगल कुठे ना कुठे आपण सगळेच बघतो राईट? मला असं वाटतं की अभिनयाचं शिक्षण घेतलं पाहिजे. नाईस. अँड हो. यू थिंक थिएटर इज हो द राईट? हो मला खूप चान्स मिळाला की मला खूप चांगल्या लोकांसोबत काम करायची संधी मिळाली की मी बंदीशाळामध्ये मुक्तानं तिकडे सजेस्ट केलं होतं की आविष्कारला मी वर्कशॉप केलं ऍक्टिंगचं. त्याच्यानंतर मग मला बंदीशाळामध्ये काम मिळालं, तो छोटासा रोल. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर माऊली फिल्म मध्ये काम केलं होतं, म्हणजे मी उमेशच्या मिसेसचं काम केलं त्याच्यामध्ये. सोयरीकमध्ये मला चान्स मिळाला होता आणि काही ऍड पण केल्या. तर हे करूनच हे केलं. एक्झॅक्टली. आणि माझी एक आता सिरियल सुरू आहे सुख म्हणजे नक्की काय असतं स्टार प्रवाहावरती. तिकडं 1 दिवसासाठी गेले होते मी. मग 4 वर्ष झालं आज काम करते तिकडं. वाह हो. वाह नाईस. चांगला चान्स. एनी मेसेज टू आवर एस्पायरिंग ऍक्टर्स? मी स्वतः त्यातली एक आहे त्यामुळे एवढं काही कम ऑन, मी खरंच डोंट बी सो मॉडेस्ट. नो आय एम नॉट बीइंग मॉडेस्ट कारण मी खूप उशिरा आले या फील्डमध्ये. हा. मी लॉचं मी शिक्षण घेऊन मी हायकोर्टात प्रॅक्टिस करून मग या क्षेत्राकडे वळले. हो त्यामुळे मी खूप उशिरा आले. एकतर मी सल्ला नाही पण मी अनुभवातनं सांगते की आपल्याला जे करायचंय ते खूप लवकर ओळखा. हो हे खूप त्याच्यामध्ये कारण correct वेळ गेला तर म्हणजे असं नाही की पुढे संधी मिळत नाही, मिळते पण आपल्याला खूप करायचं असतं. आणि जेव्हाही या क्षेत्राचा विचार करावासा वाटेल तेव्हा तो खूप जास्त वास्तववादी राहून करा, नाईस रिअलिस्टिक विचार करा. नाईस. कुणाला तरी बघून काहीतरी कॉपी करायचंय किंवा ते आवडलं, फेम, पैसा किंवा जे काही मिळतं या क्षेत्रातनं ते सगळं बघून करू नका. तुम्हाला स्वतःला तुमची मेहनत घ्यायची तयारी किती आहे ते सगळं लक्षात ठेवा, ओळखा आणि मग या क्षेत्रात येण्याचा विचार करा. सुपर्ब सुपर्ब. मी नेहमी म्हणतो ना की आपल्या आजूबाजूला इतके छान लोक आहेत ज्यांच्याकडनं बरंच शिकायला मिळतं आणि आज खरंच हा इंटरव्ह्यू बघून पण बरेच लोकांना कुठून ना कुठून तरी तुम्ही एक इन्स्पिरेशन बनला असालच. गेस ऑफकोर्स. अँड आय एम अ बिग फॅन ऑफ यू. दगड आणि मातीचा प्रयोग तुम्हाला तुमच्या शहरात जिथे कुठे बघायला असेल. मिळेल, please बघा. आणि आणि आम्ही प्रयोगाला सांगू नक्की शकतो या. ना, मुलगी शिकली, कळलं कसं प्रमोट करायचं पटकन. कारण बऱ्याचदा असं होतं की प्रायोगिक नाटक म्हटल्यावर हो. लोकांपर्यंत जास्त एकदा बघत नाहीत. पोहोचायला वेळ लागतो. हो. थँक्स टू एनसीपीए, थँक्स टू प्रतिबिंब हो. आणि थँक यू ऍज वेल की या प्लॅटफॉर्म मधनं जर हे पोहोचत असेल तर आम्हाला हे जेन्युइनली सांगायचं की प्लीज नाटक बघायला या
आणि प्रायोगिक नाटक म्हटलं ते दरवेळी काहीतरी कळायला कठीण आहे वगैरे असं नाही. उत्तम नाटकं आहेत आत्ताही, तर ती सगळी नाटकं जरूर बघा. सगळं आणि बोललीस, पण तू हे म्हणजे- दगड आणि माती तर जरूरच. प्रयोग कधी आहे? असं. हा ती आता खूप घाबरली होती आधी का आणि हो तू मला खूप थोडं- रिलॅक्स केलं, तर इथे हो, तू हो. जिंकलास. इथे मला तू ह्याचेच पैसे मिळतात. पण थँक्यू आणि खरंच असेच छान छान तुम्ही प्रयोग करत राहा आणि मी नक्कीच बघीन आणि ऑफकोर्स आपल्या मंडळींना पण नक्कीच आपला शो आवडेलच. येस थँक्यू. थँक्यू. जिंकलास. Thanks a lot. Thank you.